श्रीराम मंदिराचे संकल्पमूर्ती परमपूज्य साई किरण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्रीराम मंदिरात केली जाणार आहे। या निमित्तानं हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत। मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून गावाच्या प्रवेशद्वारापासून स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत। अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या थाटात 22 जानेवारी रोजी होणार आहे। या पार्श्वभूमीवर तळबिळ तालुका कराड येथील श्रीराम मंदिरात भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा केला जाणार आहे। या निमित्तानं हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। तळबिळ येथील श्रीराम मंदिरात 21 व 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन जगन्नाथ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी यावेळी बोलताना केले आहे। नमस्कार। तळबिळ गावचे संकल्पमूर्ती परमपूज्य साई किरण बाबा यांच्या संकल्पनेतून तळबिळ येथे भव्य अशी श्रीराम मंदिर उभारण्यात आलेले आहे। त्याच मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 21/1/2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे। तरी पंचक्रोशीतील गावातील सर्व ग्रामस्थांनी मंदिरामध्ये येऊन मंदिरात दर्शन घ्यावं, प्रसादाचे लाभ घ्यावा। अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होत आहे। त्या धर्तीवर तळबिळ येथील राम मंदिरामध्ये संकल्पमूर्ती परमपूज्य साई किरण महाराज यांनी राम मंदिराचा जप ठेवला आहे। तरी सातारा येथील सर्व लोकांनी, तळबिळ ग्रामस्थ, पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राम जप करावा ही विनंती।